This ही वेळ का conference येते? will now be recorded. कारण ही ही हा जो भाग आहे कचरा व्यवस्थापनाचा, हा आपण आपल्या डोंबिवलीकरांनी कधी विचारच केलेला नाहीये. भरभरून वाहणाऱ्या कचरा कुंड्या, प्रत्येक रोडच्या कॉर्नरला एरिया मधल्या ओपन स्पेसेस ह्या उक्किरडे म्हणून करण्यामध्ये पटाईतं. आणि हा स्वभाव फक्त डोंबिवलीपुरता मर्यादित नाही, तर अशी काही गावं आहेत ज्याच्यात आपण भारतीय म्हणून ह्या गोष्टीकडे फार दुर्लक्ष करत आलेलो आहोत. म्हणजे गोष्ट अशी होती की आपल्याला आपल्या गावच्या ठिकाणी राहण्याची सवय जी आतापर्यंत लागलेली, कारण गावच्या ठिकाणी कसं असतं की आपल्या परसदारा मागे एक शेणकाई असते आणि त्याच्यामध्ये आपण सगळा ओला सगळा कचरा टाकतो किंवा सुका आपण कुठेतरी जाळण्यासाठी वापरतो. अशा पद्धती, कारण मी पण कोकणातला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी प्रॉपर युटिलायझेशन करणं आपलं चालू असतं आणि त्यामुळे तो कचरा असा बाहेर किंवा अस्ताव्यस्तपणा दिसत नाही, येत नाही. पण इथे आपल्याला सवयीच नसल्यामुळे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या छोट्या जागेमध्ये, त्यामुळे आपण काय करतो की, आणि इकडे आपण कसे असतो, आपल्या डोंबिवली सारख्या शहरामध्ये आपण राहतो म्हणजे आपण पेईंग गेस्ट राहतो. आता बऱ्याच जणांना माहिती आहे की नोकरीसाठी इकडे आलो आणि सकाळ ते संध्याकाळ आपल्याला ट्रेननी जाऊन रात्री उशिरा येणार, झोपणार आणि पुन्हा सकाळी आपले नेहमीचा रुटीन चालू. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बघायला वेळ नाही आणि जो शनिवार रविवार उरतो त्याच्यात आपल्या घरातलीच कामं एवढी असतात की त्याच्यात आपल्याला वेळ नाही, ही खूप चांगली सबब आहे. आणि म्हणून आत्ताचा जो पॅन्डेमिकचा काळ आहे, जो महामारीचा काळ आहे, त्याच्यात सगळ्यांना जे बंदिस्त आहेत, ह्या बंदिस्त अवस्थेमध्ये ह्या गोष्टीची थोडीफार तरी ओळख व्हावी किंवा थोडीफार तरी जाणीव व्हावी आणि जेणेकरून त्यांना ते करण्यासाठी थोडा वेळ त्यांच्याकडे आहे, तो त्यांनी त्याचं कारणी लावलं तर त्यांच्या लक्षात येईल की ही फार काही मोठी गोष्ट नाहीये आणि हे आपण करू शकतो. आपण करू शकत नाही आहोत असं नाही. माझं हे सांगण्याचं थोडंफार तात्पर्य ह्याच्यामधलं मागे हे आहे की फार मोठी हे काही रॉकेट सायन्स नाहीये. छोट्यातली छोटी आणि सोप्यातली सोपी गोष्ट आहे. आधी एकतर कचरा काय आहे हा आपण आधी समजावून घेऊया. ह्याच्यातच आत्ता दुपारी मला एक फोन आलेला एका आपल्या गांधीनगरच्या परिसरातनं, आणि त्यांनी मला त्यांनी एक प्रश्न विचारला की माझ्याकडे मी टेट्रा पॅक मध्ये दूध घेतो. मग हा जो, पण ते दूध खराब झालं माझं, म्हणजे तो टेट्रा पॅक खराब झाला. मग तो ओला कचरा असेल की सुका कचरा असेल? बघा आपली सुरुवात कशी होते. तर ह्याच्यामध्ये ओला आणि सुका ह्या दोन मधलं जे कन्फ्युजन आहे, हे आपल्याला आधी सर्वात प्रामुख्याने हे वेगळं करायचंय. ओला कचरा म्हटला की जो निसर्ग स्वतः जर जमिनीवरती पडलेला असेल गोष्ट, ती 2-4 दिवसामध्ये त्याचा नायनाट होतो. आता निसर्ग नायनाट लावतो म्हणजे काय, की निसर्गामध्ये असलेले जे छोटे छोटे बॅक्टेरियाज किंवा ज्या काही विषाणू आहेत, हे त्याला पूर्णपणे डिकम्पोज करायला सक्षम असतात आणि त्याचं मातीत रूपांतर करून टाकतात लगेच. त्यामुळे निसर्गतः जे आपल्या घरात येतं, भाजी म्हणा, फळं म्हणा किंवा आपलं उरलेलं अन्न असेल, हा भाग, हा सगळा त्या बायोडिग्रेडेबल काइंड ऑफ कॅटेगरीमध्ये येतो, की जो आपण प्युअरली ओला कचरा म्हणून म्हणू शकतो, जो निसर्ग निर्मित असतो. आणि सुका कचरा म्हणजे काय? तर सुका कचरा म्हणजे जो मानव निर्मित आहे. आता तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? अख्ख्या पृथ्वी तलावरती कोणता असा प्राणी आहे जो कचरा करतो? माणूस सोडला तर कुठचाही प्राणी असा नाहीये की जो कचरा करेल, राईट? कारण माणसाला दिलेल्या बुद्धीने माणसाने अनेक प्रॉडक्ट बनवले आणि त्या प्रॉडक्ट्सला त्यांनी त्याचं डिकम्पोस्ट किंवा त्याचा त्याचा विल्हेवाट कशी लावायची, त्याच्यातलं उरलेले टाकाऊ पदार्थांचं, हे त्यांनी त्याच्या सायन्समध्ये शिकवलं गेलं नाही किंवा त्याच्या ठिकाणी त्याचं कन्सिडरेशन आजपर्यंत आजतागायत केलं गेलं नाहीये. प्लास्टिकची उत्पत्ती झाली, पण प्लास्टिकचा नायनाट कसा करायचा हे ते उत्पत्ती करताना त्याच्याबद्दलचा विचार कोणी केला नाहीये. म्हणून जो जो सुका, जे मानवनिर्मित आहे तो सुका कचरा. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय येतं? प्लास्टिक, थर्माकोल, कागद, लोखंड म्हणजे धातू, कुठच्याही प्रकारचा धातू, काच, ओके, हे प्रमुख घटक येतात. मग ह्या प्रमुख घटकांबरोबर आता अनेक जण त्याच्यावरती बोलतील, मग आमच्याकडे कपडे आहेत, मग आमच्याकडे चामड्याचे लेदरचे हे बेल्ट आहे, पर्स आहेत, रेक्झिनच्या पर्स आहेत, यांचं काय करायचं? झाडू आहे आमच्या घरात, त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी सगळेजण सांगू शकतात. तर ह्याच्यातली ह्या कचऱ्यात ह्याचं काय करायचं? आपण एक 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 टप्पा घेत पुढे जाऊया.
माझ्या मते रसिकांनी मला 30 मिनिटं दिली. 30 मिनिटांमध्ये मला ह्या सगळ्याला टच बेस करायचा आहे. कारण ते आपल्या समोर हा विषय व्यवस्थित सांगण्याचा माझा दृष्टिकोन जास्तीत जास्त असणार आहे. तर ज्या वेळेला प्लास्टिक आपण म्हणतो किंवा थर्माकोल म्हणतो, तर हे प्लास्टिक, कागद किंवा धातू आणि काच ह्याच्याशी आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एक साधारण आपला आपला सतत हाताळणं असतं आणि म्हणून हा प्रामुख्याने मी ह्या 4 गोष्टी म्हणतो. आता आता थोडं लक्षात घेतलं आपण तर मला जर ओल्या कचऱ्याचं नायनाट करायचंय मग म्हणजे मी काय करणार आहोत? तर सर्वात आधी मी सगळ्यांना असा प्रश्न विचारीन की आपल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काय काय प्रकल्प केडीएमसी राबवते हे किती जणांना माहिती आपल्यापैकी? माझ्या मते फार कमी जणांना किंवा कोणालाच माहित नसेल. आज ते प्रकल्प काय काय आहेत बघूया आणि नंतर आपण ह्या सेग्रिगेशनच्या वरती अजून एकदा येऊया. आता महापालिका क्षेत्रामध्ये बायोगॅस प्लांट आहेत. हे बायोगॅस प्लांट काय करतात? आज 4 बायोगॅस प्लांट आपल्या महापालिका क्षेत्रात आहेत. ह्या महापालिका क्षेत्रामधले हे बायोगॅस प्लांट अनेक पैसे खर्च करून 10-10 मेट्रिक टनचे बायोगॅस प्लांट तयार केले गेलेले आहेत. ह्या बायोगॅस प्लांट मध्ये आपल्या शहरातला सगळा ओला कचरा, मी म्हणतोय स्वच्छ ओला कचरा, हा तिकडे नेला जातो आणि त्याच्यातनं कंपोस्ट तयार केलं जातं आणि त्याच्यातनं जो वायू निर्माण होणार आहे तो वायू त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते, त्याच्यावरती जनरेटर्स चालवली जातात. अशा पद्धतीचे 4 प्लांट्स आपल्या केडीएमसी मध्ये. त्यानंतर आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे सिंगल यूज प्लास्टिक जे असतं त्याच्यापासून ऑइल बनवणं, त्याच्यापासून ऑइल बनवण्याचे 2 प्लांट आहेत बारवेला. त्यानंतर आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे बायोमेडिकल वेस्ट प्लांट आहे उंबरडेला, ज्याच्यात आपले बायोमेडिकल वेस्ट असतं त्याचा एका फर्नेस मध्ये नायनाट केला जातो. अशा प्रकारचे प्रकल्प जर आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये आहे, तर मग आपण आता विचार करूया की मी माझ्या कचऱ्याला ह्या दिशेला पाठवतोय का, ह्या दिशेला धाडतोय का? तर आपलं उत्तर असं असेल, नाही. आमची जबाबदारी, आमच्या घरातनं आम्ही कचरा बाहेर काढला, माझं घर मी स्वच्छ केलं, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सगळं कोंबलं रोजचं आणि दिलं भिरकावून. वेळ नसेल तर रिक्षातनं जाता जाता कचरा कुंडीवरती असं थ्रो केलं मस्तपैकी आणि मग माझी जबाबदारी संपली. ही जी खरोखर सांगतो की ही जी गोष्ट आहे ही खूप खूप अत्यंत वाईट आहे आणि हा विचारच प्रामुख्याने फार वाईट आहे. आज जर बघायला गेलं तर आपण ओल्या कचऱ्याला जर तो संपूर्णतः ओला कचरा मी माझ्या घरात कंपोस्टिंग करू शकतो का? येस, करू शकतो. याच्यासाठी अनेक एक्झाम्पल आहेत. आज स्वच्छ डोंबिवली अभियानाची साईट जी आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसते, त्या साईट वरती जाऊन बघितलं तर त्यावरती तुम्हाला असंख्य गोष्टी त्यात बघायला मिळतील की आपण आपल्या घरात, घरच्या घरी आपण आपला ओला कचरा कशा पद्धतीने जिरवू शकतो, त्याचं कंपोस्ट कसं करू शकतो. आता ह्या कंपोस्ट करण्यामध्ये अनेक जणांचे म्हणजे थोडंफार अडमुठेपणाचे प्रश्न येऊ शकतात. आता याच्यात वास येईल, पाणी सुटेल, कुजेल, हे सगळ्या गोष्टी येतात. पण मग एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी शिकाव्या पण लागणार आहेत की कशा करायच्यात, काय करायच्यात. मी एक त्याच्या मागचं फक्त एक तत्व सांगणार आहे, बाकीच्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओजवरनं दिसेल. आपल्या घरातला जो काही ओला कचरा असतो, जर त्याच्यात कलिंगडाचं साल असेल तर ते बारीक कापावं लागतं. लक्षात घ्या, जेवढा आपण बारीक करू आपला ओला कचरा तेवढं त्याचं कंपोस्टिंग फास्ट होणार आहे. दुसरा मुद्दा, आपला कचरा जो ओला कचरा रोजचा असणार, जो एका चाळणीमध्ये जर आपण नळाखालच्या पाण्यामध्ये धुतला तर त्याच्यापासनं दुर्गंधी येणं, त्याला पाणी सुटणं हे देखील बंद होणार आहे. लक्षात घ्या, आपलं खरकट देखील. आता हे धुवायचं का? कलिंगड किंवा फळांना थोडासा गोडवा असतो, त्याच्या ठिकाणी मुंग्या येऊ शकतात. आपल्या सगळ्यांची घरं म्हणजे राजमहाल किंवा फार मोठे मोठी घरं नाहीयेत, बरोबर? आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी नीट करायच्यात, म्हणून ह्या काही सूचना देतोय. तर ह्या सगळ्या याच्यात जर आपण जी बास्केट करू किंवा कुंडी करू ज्याच्यातनं आपल्याला त्याचं कंपोस्ट करण्यासाठी आपण जर पाऊल टाकलं पुढे, तर त्याला मुंग्या लागू नयेत किंवा त्यातनं दुर्गंधी येऊ नये. आता खाल्लेलं अन्न जे खरकट असतं ते धुतलं गेलं की त्यातनं तेलकटपणा आणि तिखटपणा हा पाण्यासकट निघून जातो आणि जे उरलेलं असतं ते आपण जर त्यात टाकलं, ह्याचं कंपोस्ट 1 ते 2 दिवसात फटकन होऊन जातं. माहितीये तुम्हाला? आपला भात असेल किंवा वरणातलं थोडंसं गाळ असेल, चहा पावडरचं गाळ असेल, हे पटापट डिकंपोस्ट होतं. म्हणजे फळांच्या आणि कुठल्या भाज्यांच्या कव्हर किंवा आवरणापेक्षा त्या ह्याचं डिकंपोस्ट खूप फास्ट होतं. जेव्हा आपण त्याच्याबरोबर कल्चर टाकतो. कल्चर म्हणजे काय असतं की नर्सरीतनं आणलेली खत माती हीच कल्चर म्हणून आपण वापरू शकतो, कारण त्यात ऑलरेडी बॅक्टेरिया असतात. ते पटापट त्या खाण्याचं काम करतात त्याच्यामध्ये.
आणि बरं ह्याच्यात अजून एक गोष्ट कोणी तुम्हाला सांगेल की नाही हो गांडूळ वापरा. घरासाठी गांडूळ वापरायचे नाहीत. कारण गांडूळ एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ते खातात कचरा की ते नंतर तुमच्या बास्केटच्या बाहेर तुमच्या घरात फिरू पण शकतील. तो थोडा किळसवाणा प्रकार आहे. घरच्या कंपोस्टिंगसाठी गांडूळ वापरायचा नाही. त्याच्यासाठी जे कल्चर वापरलं जातं तेवढंच वापरायचं आणि त्या बास्केटमधनं आपण फटाफट ते कंपोस्टिंग करतो. बरं हे झालं घरच्या घरी. तुम्ही जर घरी नसेल करायचं, जर समजा तुमची छोटी सोसायटी असेल 10-15 जणांची आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही आपण सोसायटी लेवलला करू. सोसायटी लेवलची देखील उपकरणं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ते तुम्ही आणू शकता. काहीही महाग नाहीये. काहीही एवढं महाग नाहीये की जे आपण करू शकत नाही. डोंबिवली स्तरावरच्या लोकांना ते करणं अजिबात अशक्य नाहीये. त्यामुळे त्या गोष्टी देखील करू शकता. पण तुमचा स्वतःचा अगदीच तुम्हाला हे देखील नाही जमलं, तर तुम्ही तुमचा ओला कचरा आपल्या पालिकेच्या गाडीला द्या. पण तो कुठच्याही प्लास्टिकच्या पिशवीत भरून द्यायचा नाहीये किंवा तो कुठच्याही कागदाच्या पिशवीमध्ये भरून द्यायचा नाही. कागदात गुंडाळून द्यायचा नाहीये. तो निव्वळ आपल्या डस्टबिनच्या बकेटमध्ये जो असेल तसाच्या तसा त्या गाडीमध्ये गेला पाहिजे. कुठच्याही प्रकारचा दोरा, कुठच्याही प्रकारचा कागद तुमच्या ओल्या कचऱ्यामध्ये नसला पाहिजे. का सांगतो त्याच्या मागचं कारण देखील. आजकालचे जे कागद आहेत त्या कागदांमध्ये देखील रासायनिक प्रक्रिया झालेली असते. दोऱ्यांवरती पण रासायनिक प्रक्रिया झालेली असते. तो दोरा म्हणजे निव्वळ कापूस किंवा कॉटन राहिलेला नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं हे कंपोस्टिंग करणारे जे बॅक्टेरियाज असतात ह्यांना अपाय होतो. त्यांची संख्या वाढत नाही आणि म्हणून कंपोस्टिंगचा स्पीड प्रचंड कमी होतो, मंदावतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यात ठेवायच्या नाहीयेत. कोणी मला आर्ग्यू करेल की नाही कागद बायोडिग्रेडेबल आहे, हे सगळं आहे. म्हटलं पण हो आहे ना तो. जमिनीवर पडल्यानंतर 4 दिवसात तो नाहीसा होईल, पण तुमचं कंपोस्ट होणार नाही ना. कंपोस्ट फेल होईल तुमचं त्याच्यामुळे. तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने टाळायच्यात. त्याची शाई असते कागदावरची, ती देखील हानिकारक असते या गोष्टीला. तर हे झालं आपल्या ओल्या कचऱ्याविषयी. आपण थोडंसं सुक्या कचऱ्याकडे येऊया. थोडंसं मी स्पीड वाढवतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये जो मी मगाशी भाग म्हणालोय, की जो मानवनिर्मित आहे, त्याच्यामधला पहिला भाग घेऊ आपण प्लास्टिक. आता हे प्लास्टिक 2 प्रकारचं येतं लक्षात घ्या. एक सिंगल यूज प्लास्टिक आणि मल्टी यूज प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिक काय असतं? जे आपण कुरकुरे, लेस, चॉकलेट्स, कॅडबरी हे जे सगळं वापरतो ना आपण त्याच्यावरचं जे पातळ प्लास्टिक असतं ते सिंगल यूज प्लास्टिक. ह्या सिंगल यूज प्लास्टिकचा इंडस्ट्रीला काहीही उपयोग नसतो. मग ह्याच्यावरती हे प्रयोग करण्यात आलेत की ह्या प्लास्टिकला आता प्लास्टिक निर्माण कशात नव्हतं? प्लास्टिक निर्माण होतं पेट्रोलियम जन्य पदार्थांमधनं. म्हणजे कुठच्या तरी पेट्रोलियम जन्य पदार्थाचा एक भाग असतो तो त्याच्यातनं प्लास्टिकची निर्मिती होते. मग पुन्हा एखादी गोष्ट ज्याच्यातनं निर्माण झाली त्यात जर परत पाठवता आली तर किती चांगलं. म्हणून असे काही प्लांट्स निर्माण झालेले आहेत की ज्याच्यात सिंगल यूज प्लास्टिक पासून पुन्हा डिझेलच्या फॉर्म मध्ये आपण ते प्लास्टिक निर्माण करू शकतो आणि त्याच्यातनं वेस्ट जे उरतं ते चारकोल म्हणजे कोळसा सारखा प्रकार उरतो. तर अशा पद्धतीने तो जो वेस्ट असलेला जो चारकोलचा भाग आहे तो आपण रस्त्यांसाठी वापरू शकतो आणि जे डिझेल त्याच्यातनं जे निर्माण होतं जे ऑइल निर्माण होतं ते आपण ज्वलनासाठी किंवा जनरेटरसाठी वापरू शकतो. याच्यावरती अजून प्रयोग चालू आहेत की ते पुन्हा गाड्यांसाठी कसं वापरण्यात येईल वगैरे अशा पद्धतीचे देखील प्रयोग चालू आहेत. तर अशा पद्धतीने प्लास्टिक आपण जर सिंगल यूज प्लास्टिक व्यवस्थित जर दिलं गेलं तर ते आपल्या केडीएमसीच्या अखत्यारीमध्ये 2 प्लांट्स असे आहेत. एक गोदरेजनी निर्माण केलेला प्लांट आहे आणि एक रुद्र फाउंडेशन निर्माण केलेला प्लांट आहे बारवेला कल्याणला, ज्याच्यामधनं ह्या सिंगल यूज प्लास्टिक पासून डिझेलची निर्मिती होते. आता आपण थोडंसं हे बघूया की मल्टी यूज प्लास्टिक. मल्टी यूज प्लास्टिक पासून मल्टी यूज आहे त्यामुळे त्याचं जर ते प्लास्टिक रिसायकलिंगला गेलं तर त्याच्यापासून पुन्हा प्लास्टिक बनणार आहे. म्हणजे जर प्लास्टिक पासून जर प्लास्टिक बनवत राहिलं तर ते कधी ना कधीतरी सिंगल यूज पर्यंत येणार आहे. मग त्याच्यामुळे जर ते त्याचा रिसायकलिंगला गेलं तर आपल्याकडनं प्लास्टिकचं उत्पादन देखील एका लिमिट पर्यंत होईल. हे बघा प्लास्टिक आपल्या जीवनातनं अजिबात बंद करू शकतो अशी घटना तर फार कठीण आहे घडणं. कारण प्लास्टिकचा जो यूज आहे त्याची जी ऍप्लिकेबिलिटी आहे जे ऍप्लिकेशन आहे हे एवढं प्रचंड चांगलं आहे आपल्या सर्व दैनंदिन व्यवहारासाठी. त्यामुळे त्याचा पूर्णपणे वापर टाळणं हे कदाचित अशक्य आहे किंवा आपण जेवढं कमीत कमी करू पण तो पूर्णपणे नायनाट होईल अशातला भाग नाहीये. आपण त्याचे यूज कमी करू पण त्याला पूर्णपणे हद्दपार नाही करू शकणार आपण आपल्या रोजच्या जीवनातनं अख्ख्या जगातनं. मग त्याच्यातनं जे मल्टी यूज प्लास्टिक आहे ते रियूज केलं पाहिजे. मग काय म्हणजे काय झालं पाहिजे तर ते गेलं पाहिजे सातत्याने रिसायकलिंग कंपन्यांसाठी. मग त्या रिसायकलिंग कंपन्यांना कशा पद्धतीने आपण पाठवू शकतो तर आपल्याकडे एक प्रचंड चांगली सिस्टीम आहे भंगारवाला. ही
पिढ्यानपिढ्या अशा पद्धतीने ही सिस्टीम आपल्या समाजामध्ये आहे, की ज्या सिस्टीमचा आपण उपयोग करू शकतो, की आपल्याकडचा सुका कचरा आपण त्यांना देऊ शकतो व्यवस्थित सेग्रिगेटेड फॉर्म मध्ये. लक्षात घ्या, आज ही सिस्टीम आपल्या गल्लीबोळामध्ये अवेलेबल आहे. आपण आपल्या घरातनं जर ठरवलं ना, की माझ्या घरातनं मला एकही कचरा पालिकेच्या गाडीला द्यायचा नाही, हे देखील शक्य आहे. कसं? हे आता मी तुम्हाला पुढे सांगतोय. आता आता आपण लक्षात घेतलं, की जर म्हणजे मी प्लास्टिक हे भंगारवाल्याने दिलं, फक्त एवढी अपेक्षा ठेवू नका, की आपण लगेच त्याच्यासमोर हात पसरू. राइट? तो भंगारवाला कधी-कधी तुम्हाला आतापर्यंत आर्ग्युमेंट कशा करत गेलाय, की मी हे घेणार आणि हे घेणार नाही हां. कारण का असतं? कारण तुम्ही त्याच्याशी हुज्जत घालत असता, की नाही तू मला ह्याचे ₹5 दे आणि तो देत असतो ₹3. आपण काय बिल्डिंग बांधणार असतो का ₹5 नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपण जे आपल्याकडचा जो काही कचरा आहे, तो सरसकट जर त्याला दिला, तर एका अर्थी आपण त्याच्यावरती, त्याच्या परिवारावरती एक पुण्याचं काम देखील करतोय. त्याला हातभार लावतोय त्याच्या परिवाराला. आपण काही न घेतलं तर. त्यामुळे जर आपला कचरा जर योग्य मार्गाने जर मार्गस्थ होत असेल आणि कुठच्याही हॅलो. लँडफिलला. हां, बोला. जर कुठच्याही लँडफिलला जर तो जात नसेल किंवा डम्पिंग ग्राउंडला जात नसेल, तर आपण त्या कचऱ्याला आपण मार्गस्थ करण्यासाठी ह्या भंगारवाल्यांच्या साखळीचा उपयोग करू शकतो. लक्षात घ्या, या भंगारवाली साखळी इतकी उत्कृष्टरित्या काम करते. त्यांची जागोजागी प्रत्येक गल्लीबोळात दुकानं असतात. त्यांच्याकडनं प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने सेग्रिगेटेड पद्धतीने त्यांचे रिसायकलर्स त्यांच्याकडनं तो घेऊन जातात. आपण कधी ह्यांच्या ह्या नेटवर्क बद्दल, ह्यांच्या ह्या साखळीबद्दल कधीतरी प्रॉब्लेम झालाय असं कधी ऐकलंय का? कधीच हॅलो कधीच बोल. अशा पद्धतीची हॅलो. गोष्टी आपल्या समोर येत नाहीत. हा, बोला. अंजू दादा त्यांचा माईक ऑफ कर प्लीज. हो. हॅलो. हा, तर त्यांच्या ह्या गोष्टीचा कधीही आपल्याला प्रॉब्लेम झालेला दिसत नाही. आता आपण थोडस पुढे जाऊन जर विचार केला तर आपला दुसरा कचऱ्याचा मुख्य पार्ट आहे कागद. आता कागद दोन प्रकारे येतो. एक म्हणजे आपल्या घरात वर्तमानपत्राची रद्दी येते, जी रद्दी आपण जशीच्या तशी पेपर व्यवस्थित ठेवतो वाचून झाल्यावरती, हॅलो. आणि ती हॅलो. त्या आपण रद्दीवाल्याला देऊन आपण तो चेक चेक. हॅलो हॅलो. विकतो. ती आपण विकतो त्यांना. तर दुसरा पार्ट असा आहे, की आपल्या घरात लहान मुलं खेळतात, कागदाचे तुकडे करतात, बोळे करतात. हे बोळे आपण एका एका ठिकाणी जर गोळा केले, तर त्याचा आपल्याला ती ती जेव्हा पिशवी एका पिशवीत भरली आपण, तर ती पिशवी आपण जशी तशी भंगारवाल्याला देऊ शकतो. त्यानंतर काच, काच 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 वेगळी आपण ठेवली. धातूचे खिळे असतील किंवा काही असेल ते वेगळं आपण ठेवलं. आता हे जे सगळं मी सांगतोय, आता बघा तुमची डस्टबिन फक्त तुमचा ओल्या कचऱ्यासाठी जर तुम्ही ठेवलीत आणि बाकीच्या गोष्टींसाठी जर तुम्ही पिशव्या वापरल्यात, जसं मी 4 प्रकारच्या पिशव्या तुम्हाला सांगतो. 5 किलोची जी पिशवी असते, मग तुम्ही कापडाची घ्या, प्लास्टिकची घ्या, कुठचीही घ्या. जर प्लास्टिकची पिशवी घेतली ना, तर लक्षात ठेवा आपल्याला एक नियम आहे, की आपण ती पिशवी कमीत कमी 5 वर्ष वापरायची. एक पिशवी प्लास्टिकची. कापडी पिशवी वापरली तर काही प्रश्नच नाहीये. तर अशा पद्धतीने जर 4 पिशव्या वेगळ्या केल्यात, तर पहिल्या पिशवीला आपण नाव द्यायचं प्लास्टिक, दुसऱ्या पिशवीला नाव द्यायचं कागद, तिसरीला धातू आणि चौथीला काच. आता आपल्या घरामध्ये आपण जे ह्या 4 कचऱ्याबरोबर सातत्याने वावरत असतो, ह्याच्यात एक गोष्ट प्रामुख्याने करायची. प्लास्टिकचा कचरा जो असतो, ज्याच्यात दुधाची पिशवी येते, हॉटेलमधनं आणलेलं फूड येतं आणि चॉकलेटचे रेपर्स असतात. ह्या सगळ्याला कुठे ना कुठेतरी आहे ना, ते चिकटलेलं असतं किंवा ऑइली झालेलं असतं. तर हे सगळं धुवून आपण त्या पिशवीमध्ये टाकायचंय. आपण जशा तसं टाकायचं नाही. नाहीतर मग आपल्या घरामध्ये वास यायला सुरुवात होतो आणि सगळं. जसं दुधाची पिशवी महिलांना सवय असते, की ती नळाखाली धरून स्वच्छ धुतात आणि मग ती गोळा करून ठेवतात. कारण पूर्वी त्याचे चांगले पैसे यायचे म्हणून त्या दुधाच्या पिशव्या सगळ्या साठवल्या जायच्या. आता देखील मिळतात, नाही अशातला भाग नाहीये. कारण अनेक परिवार डोंबिवलीतले जे कचरा वेचक परिवार असतात, ह्यांची घरं त्याच्यावरती चालतात. लक्षात घ्या, आपण म्हणतो की आपण उकिरडे बंद केले, पण त्या उकिरड्यावरती अनेक घरं देखील चालतात. याचे अनुभव आम्ही त्यांच्याकडनं ऐकलेत म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. तो विषय फार वेगळा आहे. आपण त्याच्यावरती नंतर कधीतरी बोलू. पण जर मी माझ्या घरामध्ये अशा पद्धतीचं सेग्रिगेशन 4 पिशव्यांमध्ये केलं, तर आता आपण लक्षात घेऊया की त्या पिशव्या भरायला वेळ किती लागणार आहे. आज जर प्लास्टिकची पिशवी आपला जो वापर आहे, दैनंदिन जीवनातला वापर आहे, त्या पद्धतीने जर त्या वापराप्रमाणे बघितलं, तर काही जणांच्या घरात कमीत कमी 1 आठवडा लागेल ती 5 किलोची पिशवी भरायला. तर काही जण जे खूप कमी यूज करतात प्लास्टिक, त्यांचा वापर कमी आहे, त्यांच्या घरात कदाचित महिना, दीड महिना देखील जाईल ती 5 किलोची पिशवी भरायला. कागदाकडे घेऊया. कागदाची पिशवी भरायला किती वेळ लागतो? कमीत कमी 3 महिने. 3 महिने.
आणि जास्तीत जास्त तुम्ही 6 महिने, 7 महिने, 8 महिने देखील लावू शकता ती 5 किलोची पिशवी भरायला. नंतर येऊया मेटल आणि काचेकडे. किती अशी मेटल आणि काचेचा कचरा तयार करतो आपण? तो भरायला 6 महिने ते 1 वर्ष लागतं. अच्छा, ह्याच्या व्यतिरिक्त काय कचरा उरला माझ्याकडे? माझ्याकडे जर उरेल कचरा, तर तो त्याच्यापेक्षा अन्य उरेल. म्हणजे काय असेल, की जुने चपला असतील, बेल्ट असेल, पर्स असेल, जुने कपडे असतील, फाटक्या चादरी असतील, टाकाऊ गादी असेल, राइट? अशाच कॅटेगरी मधला कचरा असेल. आता हा सगळा कचरा हा अ, रोज निघत नाही किंवा तो जेव्हा निघेल त्यावेळेला त्याचे मार्ग, आता हा जो नंतर म्हणालेला कचरा आहे ना, हा सगळा भंगारवाल्याला जर आपण दिला, तर ते भंगारवाले तो सगळा कचरा घेतात. फक्त तुम्ही जर अपेक्षा पैशांची ठेवली नाहीत, तर तो भंगारवाला हसत-खेळत त्या कचऱ्याला व्यवस्थित मार्गस्थ करतो. आता ह्याच्यामध्ये लाकूड एक प्रकार येतो. आता लाकूड हा प्रकार देखील काही भंगारवाले घेतात किंवा काही फर्निचरवाले पण घेऊ शकतात. त्यांना जर आपण दिला तर. पण प्रत्येक ठिकाणी जर आपण पुन्हा पैशाचा विचार करायला लागलो कचऱ्याच्या बाबतीत, तर आपण काय करतो, कोणी मला पाहिजे तेवढे पैसे देत नाही, म्हणून जाऊन तो सरळ कचराकुंडीवरती टाकतो. म्हणजे एका अर्थी आपण आपल्या देशाच्या विरुद्ध, आपल्या देशाला घाण करण्याचं काम सातत्याने करत असतो. तर आपण थोडंसं जर त्यात डोकं वापरलं, तर आपल्या प्रत्येक कचऱ्याला कुठे ना कुठेतरी वाट आहे. बरं, आता हे झालंय सुका आणि ओला कचरा. ह्याचं आपण करायचं काय? साठवायचा कसा? हे सगळं सांगितलं. ह्याच्यात प्रामुख्याने आता आहे ना घातक कचऱ्याचा भाग फार मोठा आहे. अ, ह्याच्यामध्ये घातक कचऱ्यांमध्ये ओला घातक कचरा जो असतो त्याच्यामध्ये थुंकी किंवा उघड्यावरती शौच किंवा लघवी करणं, अशा हे सगळे किंवा उघड्यावर पडलेला प्राणी, हे सगळे घातक कचऱ्याचे प्रकार आहेत, ओला घातक कचरा. सुका घातक कचऱ्यामध्ये काय येतं माहिती का प्रकार? ज्याच्यात सॅनिटरी पॅड्स असतात, नॅपीज असतात, डायपर्स असतात. हा सुका घातक कचरा आहे. त्याच्याच बरोबर सिगारेटची थोटकं, जे फिल्टर्स असतात ना सिगारेटच्या मागे, ते प्रचंड घातक असतात. ते अजिबात बायोडिग्रेडेबल नसतात आणि ते एवढे मायन्यूट असतात आणि पातळ असतात, की जेव्हा पाऊस किंवा काहीतरी पाण्याशी संपर्क आला, तर ते असे विस्फारले जातात आणि कुठच्यातरी गटारातल्या एखाद्या ह्याच्यात जाऊन ते अडकून राहतात आणि त्या कळत पण नाही ते अडकलंय की नाही. कारण त्याचा एवढे पारदर्शक पण होतात त्यानंतर, की ते आपल्याला खूप त्रास देतात नंतर. तर अशा काही सुक्या घातक कचरे. मग ह्याच्यामध्ये अजून काय येतं? तर सुक्या घातक कचऱ्यामध्ये आपण जर आपल्याला जखम झाली असेल, तर त्याचं बँडेज असतं किंवा आपण जर काही जणांना इन्सुलिन घेण्याची सवय असेल, तर त्याचे सिरिंज असतात. हा सगळा भाग येतो सुका घातक कचरा. आता पहिल्या भागाकडे येऊ आपण, सॅनिटरी पॅड्स किंवा नॅपीज. हा भाग इतका प्रचंड आहे, की आपल्या घरात आपण एवढी देखील तसदी घेत नाही, की आपण ते देखील डस्टबिनमध्ये टाकतो आणि ते तसंच्या तसं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून आपण कचरावाल्याला देतो. आपण त्या ठिकाणी थोडी देखील विचार करत नाही, की जर समजा तो कचरा जेव्हा कचरावाला अ, अ, जो जो सफाई कर्मचारी आहे, तो जेव्हा तो उघडून जर समजा त्यांना व्यवस्थित विल्हेवाट लावायची असेल, तर त्याला त्याचा स्पर्श होणार, त्याला त्याच्याने रोगराई होऊ शकेल. प्रचंड असाध्य रोग त्याला होऊ शकतात. बरं चला त्याचा विचार नाही केला. तो पुढे आपल्या उकिरड्यावरती गेला किंवा उकिरड्यावरनं डंपिंग ग्राउंडला गेला. जेव्हा पाऊस पडतो किंवा पाण्याशी त्याचा संपर्क आला, जी कुत्री वगैरे फिरतात त्यांना त्यांच्याशी संपर्क येतो. ते रोगग्रस्त होतात. ते शहरामध्ये फिरतात. त्यांचा स्पर्श मनुष्याला होतो आणि मग अशा पद्धतीने रोगांचं साम्राज्य सुरू होतं. त्यामुळे हा प्रकार प्रचंड घातक आहे. त्यामुळे ह्या प्रकाराला आपल्याला असं करायचंय, की आपण हे जे पॅड्स किंवा नॅपीज असतात, हे कागदाच्या पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये रॅप करून रोजच्या रोज त्याला लाल फुली लावून ते आपण के-डी-एम-सीच्या गाडीला द्यायचं. के-डी-एम-सीच्या गाडीतले कामगारांना ते माहिती असतं. जर लाल फुली मारली असेल, कागदामध्ये पॅक केलं असेल, तर त्यांना ते कळतं नक्की हा घातक कचरा आहे. ते त्यांच्या एका वेगळ्या ट्रेमध्ये ठेवतात आणि तो ट्रे त्यांची जी चेन असते त्याप्रमाणे तो उंबरडेला एक बायोमेडिकल वेस्ट प्लांट आहे, त्या ठिकाणी पाठवतात. कारण हा कचरा फक्त आणि फक्त जाळलाच जातो. ह्याला दुसरा पर्याय नाहीये. हा जाळावाच लागतो. बरं, आता ही जी झाली प्रकार, जर समजा एखादा कोणतरी मला म्हणाला, की "नाही बाबा, आम्हाला हे देखील पालिकेवरती बर्डन नाही टाकायचंय. आम्हाला हा कचरा आमच्या स्तरावरती करायचा." हो, करू शकतो. आज जर Amazon वरती गेला, तर तुम्हाला 7,000 ते 8,000 पासून ते जवळ-जवळ 50,000-60,000 पर्यंतचे इन्सिनरेटर उपलब्ध आहेत. म्हणजे काय असतं इन्सिनरेटर म्हणजे दाहिनी स्वरूपात, इलेक्ट्रिकल दाहिनी आपण म्हणू शकतो त्याला. दाहिनी म्हणजे मनुष्याला अंतिम समय करायची ती मी फक्त त्याचं कंपॅरिझन दिलं, की हे इलेक्ट्रिकल पार्ट असतो इन्सिनरेटर जे ज्याच्यात उष्मा निर्माण होतो आणि त्याच्याने जे आतमध्ये असतं त्याच्या नायनाट करतं. ते छोटीशी पेटीसारखं असतं ते.
म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर एक छोटासा पत्राची पेटी कशी असायची पूर्वी, तसा एक तो प्रकार असतो. तो आपण सोसायटीमध्ये लावली आणि त्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन दिलं, तर आपण टाकलं पॅड आतमध्ये, की ते 30 सेकंदात जळून राख होते त्याची आणि ती राख आपण आजूबाजूच्या झाडांमध्ये टाकू शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये किंवा स्वतःच्या त्या एरियामध्ये आपण ते इन्स्टॉल करू शकतो, कॉन्ट्रिब्युशन काढून वगैरे देखील. आणि मग त्या पद्धतीने त्याचा देखील नायनाट होऊ शकतो. आता हा एक प्रकार झाल्यानंतर आपल्याकडे उरतात औषधं. ह्या औषधांचं काय करायचं? तर औषधात देखील हा औषधांचा जो पार्ट असतो तो घातक असतो. घातक सुक्या कचऱ्याचा प्रकार असतो. पण त्याच्यामध्ये प्रकार काय काय असतात? त्याच्यात प्लास्टिक असतं, त्याच्यात फॉइल असते, बरोबर? मेटॅलिक फॉइल असते ना, ते टॅबलेट्स येतात ते. आणि आपल्याकडे काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याचं सिरप असतं. आता हा जर 3 प्रकारचा कचरा बघितला, तर त्याच्यामध्ये प्लास्टिक, काच आणि फॉइल शिवाय त्यातलं केमिकल म्हणजे टॅबलेट्स आणि लिक्विड. ह्याच्यात टॅबलेट्स आणि लिक्विड आपल्या घरांमध्ये एवढं उत्पन्न होत नाही, की आपल्याकडे एवढा कचरा त्याचा निर्माण होत नाही, की आपण तो प्रॉपरली वेगळा पुन्हा दिला जावा. आपण ह्या कचऱ्याला समजा जर टॅबलेट्स आणि सिरप असेल, तर आपण वर्षातनं एकदा 5 मिनिटाची प्रोसेस आहे. वर्षातनं एकदा आपण बादलीभर पाण्यामध्ये जर हे टॅबलेट्स एक्सपायर झालेले टॅबलेट्स आणि लिक्विड टाकलं आणि ते पाणी जर आपण आपल्या टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकलं, तर ते नाहीसं होतं. मग जे उरेल ते तुमच्याकडे सुक्या कचऱ्यातलं प्लास्टिक, फॉइल आणि काच असेच उरणार. ते तुम्ही त्या प्रकारच्या पिशव्यांमध्ये टाका आणि ते मार्गस्थ करा. त्या पद्धतीने आपण औषधांच्या बाबतीत देखील गोष्टी करू शकतो. मग उरतात जसं मी म्हणालो बूट आहेत. तुमचे जुने बूट हे भंगारवाला घेतो. चामड्याच्या कुठच्याही गोष्टी भंगारवाला घेतो. त्यानंतर गाद्या, चादरी, कपडे जुने हे देखील एकतर आपण कुठच्यातरी संस्थेला देऊ शकतो किंवा ह्या भंगारवाल्यांकडे पण देऊ शकतो, जे हे कपडे घेतात. इनफॅक्ट आपले आंतरवस्त्र असतात ती देखील भंगारवाले घेतात. जर आपण स्वच्छ धुवून त्यांना दिले, तर आपल्या घरातली पायपुसणी असतात ती देखील स्वच्छ करून जर आपण भंगारवाल्यांना दिली, ती घेतलं जातं. त्याच्यापासून पुन्हा त्याच्या चिंध्या केल्या जातात आणि त्याच्यापासून पुन्हा आपले डोअरमॅट किंवा मॉब, जे आपण लादी पुसायला मॉब वापरतो, अशा पद्धतीचे किंवा फर्नेस मधले झाडू हे त्याच्यापासून बनवलं जातं आणि ही मोठी इंडस्ट्री आहे ती. स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे. धारावी सारख्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचे उद्योग फार मोठ्या प्रमाणावरती चालतात आणि आपल्याला कळणार पण नाही की आपण जो मॉब वापरतोय की अशा कुठच्या गोष्टीतनं निर्माण झालेला असतो, कारण त्याच्या बारीक बारीक चिंध्या केल्या जातात. त्यामुळे त्याच्यातनं जेव्हा प्रॉडक्ट निर्माण होतं तेव्हा कोणाला कळत पण नाही की हे नक्की काय होतं आधी. त्यामुळे मग त्याला कलर दिला जातो वेगळा. अशा पद्धतीने त्याचा पुन्हा रियूज होतो. त्यामुळे कुठचीही गोष्ट आपण उकिरड्यावरती टाकणं किंवा डम्पिंग ग्राउंडला टाकणं ह्याच्यापासून आपण खूप खूप आपला बचाव केला पाहिजे, कारण हे शेवटी बुमरॅंग होऊन आपल्या स्वास्थ्यावरती येणार आहे. हा असा जो प्रकार कचऱ्याच्या संदर्भातला आहे, जे सेग्रिगेशन आहे, हे मला आता तुमच्या समोर ज्या पद्धतीने विशद करायचं. जर तुम्हाला अजूनही माहिती पाहिजे असेल, तर तुमच्या स्क्रीनवरती मी स्वच्छ डोंबिवली अभियानाची साईट दाखवली आहे बघा. त्या साईटवरती मी आता टाइप ऑफ वेस्ट क्लिक करतोय. हे टाइप ऑफ वेस्ट मी क्लिक केलं, की तिथे एक सेग्रिगेशनचं आलेलं आहे बघा. वेट वेस्ट, ओला कचरा. मग ह्याच्यात ओला कचरा काय असतो, हे पण त्यात सांगितलं गेलंय. म्हणजे उरलेलं अन्न. बरं, ह्याच्यात नारळाची करवंटी किंवा शहाळी हा देखील ओल्या कचऱ्याचा भाग आहे. पण केडीएमसी हा ओला कचरा म्हणून घेत नाही, तर ह्याला सुका कचरा म्हणून घेते किंवा हा वेगळा म्हणून घेते. का? कारण केडीएमसी मध्ये असा प्रोजेक्ट आहे, की नारळाच्या करवंट्या किंवा शेंडी किंवा शहाळं ह्याच्यापासून कॉयर किंवा कोकोपीट बनवतात आणि त्याला प्रचंड मागणी आहे मार्केटमध्ये. त्यामुळे हा आपल्याला वेगळा दिला गेला पाहिजे. कारण बायोगॅस प्लांट मध्ये गेला तर ते हार्ड असतं. त्याचं कंपोस्टिंग व्हायला फार मोठा कालावधी लागतो. म्हणून ह्याच्यापासून ते कॉयर किंवा कोकोपीट बनवलं जातं. म्हणून आपल्याला हा वेगळा द्यायचा. मग भाजीपाला आला, चहाचा गाळ आला, फळे, घरातील धूळ देखील आपल्या ओल्या कचऱ्याचा भाग आहे. नखं आणि केस देखील ओल्या कचऱ्याचा भाग आहे. पण केडीएमसी मध्ये अशी देखील योजना आहे, की केस जर आपण एकत्र ठेवले आपले, समजा एक छोटीशी डबी घेतली आणि त्याच्यात आपले जे येणारा गाळ असतो आणि हे सगळं जर आपण जर तिकडे एका ह्याच्यात गोळा केलं आणि केडीएमसी ला दिलं, कारण त्या केसापासून मिथेन निर्माण करू शकतात अशा कंपन्या आहेत, त्यांना ते केस पाठवले जातात. जर आपण व्यवस्थित जपून ठेवले तर. नाहीतर तो तुम्ही ओल्या कचऱ्याचा भाग म्हणून तुम्ही त्यात देऊ शकता. मग खाली सुक्या कचऱ्याची देखील आपण लिस्ट केलेली आहे. तर अशा पद्धतीने या लिस्टचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या, की नक्की कशात काय येतं ते. जैववैद्यकीय म्हणजे त्याच्यामध्ये मग हॉस्पिटल वेस्ट पण येतं किंवा पॅथॉलॉजीचं वेस्ट येतं. मग येतो ई वेस्टचा पार्ट. ई वेस्टचा पार्ट मध्ये काय असतं, की आपल्या घरातले ट्यूब्स आहेत, बल्ब्स आहेत, वायर आहेत. ह्या सगळं आपण जर वेगळा ठेवला तर आपल्याला
3 महिने किंवा 6 महिन्यातनं एकदा हा कचरा आपल्याला बाहेर काढायचा आहे. मग त्याच्यात केडीएमसीच्या गाडीला आपण तो एकत्र करून देऊ शकतो की हा ई वेस्ट आहे. मग केडीएमसी तो ई वेस्ट म्हणून ते प्रॉपर ई वेस्ट रिसायकलर्स जे असतात त्यांच्याकडे दिलं जातं. या ई वेस्ट पासून अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं निर्माण केलं जातं. आपल्या डोंबिवलीच्या आजूबाजूला अनेक ई वेस्ट पासनं पुन्हा प्रॉडक्ट निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांना आम्ही भेट पण दिली. तुम्ही पण भेट द्या कधीतरी, की त्यातनं सोन्यापासून ते प्रत्येक प्रकारचं मेटल वेगवेगळं केलं जातं. फार अल्प प्रमाणात येतं सोनं, फार मोठं नाहीये. पण अशा वेगवेगळ्या गोष्टी विघटन करून त्याच्या वेगवेगळ्या केल्या जातात. तात्पर्य हे मला सांगायचंय. तर अशा पद्धतीने जर आपण आपला कचरा सेग्रिगेशन करून दिला, तर माझ्या मते आपल्या डोंबिवलीला पुन्हा उकिरडे किंवा घाणीचं साम्राज्य कधी निर्माण होईल असं मला तरी वाटत नाही. माझा हा साधारण कचरा व्यवस्थापनावरचा हा आता जो सांगितला तो एक विषय इथे थांबवतो मी. जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. धन्यवाद धनु दादा. आपल्याला एक विनंती आहे की प्रश्न जर तुम्हाला काही विचारायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवर उजवीकडे एक चॅट बॉक्स सारखा तुम्हाला एक आयकॉन दिसतोय. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रश्न टाईप करू शकता किंवा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे डोंबिवली फास्ट त्याच्यावर सुद्धा प्रश्न लिहिला तरी चालेल. आपण तो इथे विचारण्याचा प्रयत्न करू. एक मी सुरुवातीला प्रश्न विचारते. जे लँडफिल किंवा उकिरडा जे म्हणजे जर आपण कचरा सेग्रिगेशन नाही केलं तर आपला जो सगळा कचरा जातो डम्पिंग ग्राउंडला, तर त्या डम्पिंग ग्राउंडचे आपल्या पर्यावरणावर कशा पद्धतीने परिणाम होतात, त्याबद्दल तू नंदू दादा आम्हाला सगळ्यांना सांगावंस असं मला वाटतं. एक तर प्रकार मी मगाशी म्हणालो की डम्पिंग ग्राउंडला जर सगळा कचरा एकत्र गेला तर त्याच्यात सर्वात प्रामुख्याने म्हणजे जो घातक कचरा आहे हा जास्तीत जास्त त्रास द्यायला सुरुवात करतो. आणि ई वेस्टचा पार्ट आहे. जसं आपण एखाद्या मोबाईल मधली बॅटरी बघितली तर ती बॅटरी ती डिस्चार्ज जरी असताना आपल्याला खूप घातक आहे. त्या बॅटरीला जर चुकूनही वातावरणाचा संपर्क झाला आतल्या लिक्विडशी तर मोठा स्फोट घडून येतो. त्यांनी अक्षरशः जर खिशात असलेला मोबाईल तो अख्खी आपली मांडी चिरून काढू शकतो. एवढं त्याच्यामध्ये मोठी शक्ती असते, पोटेन्शियल असतं. त्यामुळे ह्या प्रकारचे कचरे जर त्या ठिकाणी गेलं तर आग लागणं, धुराचं म्हणजे पॉइझनस गॅसेस एमिट होण्याचा म्हणजे ते निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर त्याच्यातनं कंटॅमिनेशन म्हणजे आपण संसर्गजन्य रोगांची उत्पत्ती होते. जसं कुत्रे त्या ठिकाणी नाचणारच उकिरड्यावरती किंवा त्या डम्पिंग ग्राउंडला आणि त्याच्याशी संपर्क येणार. ते काय ते तोंड घालायला जाणार, ते पुन्हा आपल्या शहरात एकत्र येणार आणि अशा पद्धतीने किंवा पाणी वाहत असेल पावसाळ्याच्या वेळेला त्या पाण्यातनं देखील आपल्याला त्याच्याशी संसर्ग होऊ शकतो. आणि ही डोंबिवलीची हिस्ट्री आहे. डोंबिवलीमध्ये असे नवीन नवीन व्हायरस ही जननी आहे आपली डोंबिवली म्हणजे. डोंबिवली फिवर हा एक प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या प्रकारातनच हे सगळे निर्माण झालेले आहे. त्यामुळे ही अस्वच्छता आणि डम्पिंग ग्राउंडच कारणीभूत असतात या सगळ्या गोष्टींना. बरोबर. दुसरा एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की डोंबिवलीमध्ये आपण आत्ता जस्ट सुरुवात केली आहे कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची. पण याच्या आधी अशी काही आदर्श उदाहरणं आहेत का की अशा शहरांमध्ये म्हणजे आता डोंबिवली सारखं खूप दाटीवाटीच्या लोकसंख्येच्या शहरामध्ये अशा पद्धतीने आदर्श एक कचरा व्यवस्थापन करणं ही खरं तर चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण अशा पद्धतीच्या दाटीच्या शहरामध्ये पण चांगल्या प्रकारे कचरा व्यवस्थापन केलं जात आहे. असं एखादं उदाहरण तू सर्वांना सांगावंस. अशी माझ्यासमोर चटकन येणारी 2 उदाहरणं आहेत. एक म्हणजे अंबिका पॅलेस सोसायटी, ती अनेक वर्षानुवर्ष अशा गोष्टी करते आणि त्यांच्या सोसायटीतनं कचरा अजिबात बाहेर जात नाही. आणि दुसरं म्हणजे सुदामा वाटिका. जेव्हा आपले नवीन उपायुक्त डोंबिवलीला लाभले कोकरे साहेब, तर त्यांच्या मार्फत ज्या वेळेला 9 प्रकारचा कचरा सेग्रिगेशनचं सगळ्यांना सांगण्यात आलं, तेव्हा ह्या सोसायटीनी ताबडतोब त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केलं. त्यांनी 9 प्रकारच्या वेगवेगळ्या गोणी निर्माण केल्या आणि त्या गोण्यांमध्ये सोसायटी लेव्हलचा कचरा त्यामध्ये त्यांचा रोजच्या रोज वेगवेगळा टाकला जातो आणि ते सेग्रिगेशनचं म्हणजे फारच म्हणजे खूप आदर्शवत कल्पना ती सोसायटी राबवते. आणि ह्यांच्याकडनं जर माहिती घ्यायची असेल तर त्यांची एक माहिती आपण स्वच्छ डोंबिवली अभियानावरती टाकली आहे सुदामा वाटिकाची. तर ती देखील सगळ्यांनी वाचून घ्यावी की त्यांचे फोटो पण आहेत. मला इथे दाखवायला देखील आवडेल ती गोष्ट. सक्सेस स्टोरीज मध्ये आहे. नाही रोल मॉडेल सुदामा वाटिका इकडे आहे. तर तुम्ही बघू शकलात तर स्क्रीनवरती ते दिसतंय की सुदामा वाटिकामध्ये कशा पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टी सगळं प्लास्टिक आणि हे सगळं वेगवेगळं काही कार्टून्स आणि काही गोणी लावून त्यांनी केलेलं आहे.
तर अशा पद्धतीने सेग्रिगेशन त्यांनी सोसायटी लेवलचं करतात. हे तुम्ही सगळ्यांनी ह्या पेजला व्हिजिट करा आणि ते नीट वाचलं तरी तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि रिअली त्याचं अप्रिसिएशन कोकरे साहेबांनी केलं, त्या सोसायटीला व्हिजिट दिली त्यांनी. तर अशा पद्धतीने एक एक सोसायट्या तर ह्याच्या पुढे करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी. ओके. जर कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही. आपण त्यासाठी 5 मिनिटं पुढची देऊ शकतो. 5 मिनिटं का? हॅलो, फक्त ऑडिओ तुमचा ऑन करायचा आहे, फक्त माईक व्हिडिओ ऑफ ठेवा तुमचा. एक ईव्हीएसचा प्रकार आहे, भावना विचारते ना. हॅलो हॅलो, नंदू रितेश here. हॅलो, हा बोला बोला. नेत्रांचा प्रश्न इथे प्रश्न आलेला आहे, कचऱ्यात कम्प्युटरचे पार्ट टाकू शकतो का आणि हा कचरा कशात बांधून द्यायचा? तर तुम्ही डेफिनेटली जसं 5-5 किलोच्या मी पिशव्या सांगितल्या, मोठ्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये हे पार्ट आधी गोळा करा आणि एकत्रितरित्या तुम्ही ई वेस्ट म्हणून देऊ शकता. पुढचा प्रश्न आला तरी हरकत नाही. जयश्री जोशी, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही लगेच आता विचारू शकता. हो, मला प्रश्न विचारायचा आहे की घड्याळ हे ईव्हीएस मध्ये येऊ शकतं का? आणि आपण कचरा जाळतो ना पालापाचोळा, तर त्याच्या धुरापासून काय नुकसान आपल्याला राहते? असं खरं म्हणजे कुठच्याही प्रकारचं जाळणं पर्यावरणामध्ये हे निसर्गाविरुद्ध आहे. नंतर कोणी मला म्हणेल की ज्वालामुखी होतात आणि हे होतात, असं लक्षात घ्या. जिथे ज्वालामुखी होतात आणि जिकडे धूर होतो त्या ठिकाणी प्रचंड काळ तिकडे सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि अनेक प्रकारचा प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामुळे धूर होणं हे केव्हाही निसर्गाच्या विरुद्धची कृती आहे. त्यामुळे कुठच्याही प्रकारचा पालापाचोळा जाळणं हे टाळलं पाहिजे आपण. आणि कुठे जाळला जात असेल तर ते आपण रोखलं पाहिजे. आणि त्याच्यातही भयंकर प्रकार म्हणजे टायर कधीही जाळायचा नाही. पालापाचोळा जास्त प्रमाणात कार्बन त्याच्यामुळे तुम्हाला ब्रोंकायटिस किंवा फुफ्फुसाचे त्रास होतात. घड्याळ हा ईवेस्टचा भाग आहे, तुम्ही ईवेस्ट मध्ये टाकू शकता. घड्याळ हे ईवेस्ट प्रकार आहे का? हो हो आहे. घड्याळ आणि टेलिव्हिजन जो टीव्ही आपण पाहतो तो नेहमी ईवेस्टचा प्रकार आहे? बरोबर आहे, ईवेस्टच आहे ते देखील. ओके, धन्यवाद. हॅलो, वृषाली, तुमचा प्रश्न विचारा. हा मी काय खूप सुंदर होतं. प्रश्न हे मला सांगायचंय की प्लीज तुम्ही हे कुठेतरी सगळ्यांना डिस्प्ले करा, कारण तुम्ही जी माहिती सांगितली ना ती ऍक्च्युली अजिबात माहिती नाही, किंवा केडीएमसीचे जे एवढे सारे प्रकल्प आहेत ते खरंच माहिती नाहीये. ते तुम्ही रायटिंग मध्ये सारखं उगाच व्हॉट्सअपवर नाही ते मेसेज फॉरवर्ड होत असतात. त्याच्यापेक्षा गरजेचे मेसेज फॉरवर्ड झाले तर खूप खूप उपयोगी. पण तुम्ही जी माहिती सांगितली खरंच काहीच माहिती नाहीये की केडीएमसीला एवढे सारे प्रकल्प आहेत आणि एवढं सारं होतं. हे प्लीज तुम्ही कुठेतरी डिस्प्ले होईल असं करा, कारण ते खरंच माहिती नाही कोणाला. त्याच्यासाठी काहीतरी वेबसाईट बनवली आहे आणि अजूनही त्याच्यावरती माहिती आपण चालू आहे टाकणं. पण थोडं मग तुम्ही आता हे जे बोला ना थोडं रायटिंग मध्ये द्या ना. व्हॉट्सअपवर नाही ते दिवसभर मेसेज फिरतच असतात. जसं आपले हे छोटे मेसेज द्या ना, की लोक सगळ्यांनी नाही ऐकलं, 10% लोक तर ऐकतील, 10% तरी बघतील. सगळ्यांनी नाही बघितलं तर प्लीज तुम्ही हे द्या व्हॉट्सअपवर तुमचं जे आता होतं ते, कारण गरजेचं आहे ते. तुम्ही खूप छान सांगितलं. पण धन्यवाद वृषाली. आपण कसं करू? निलिमाताई रसिकाताई, मला नंदकुमारजींना असं विचारायचंय, हे जे ओल्या कचऱ्यापासून जो कंपोस्ट करण्यासाठी घरच्या घरीसाठी बरेचशा संस्था कार्यरत आहेत की त्यांना बोलवलं की ते आपल्या इथे येऊन आपल्याला प्रॅक्टिकल देतात, तर त्या संस्थांची यादी किंवा मग याच्यावर काही असं ऑनलाईन उपलब्ध आहे का की जे आपण आपल्या सोसायटीत लोकांना सांगून करवून घेऊ शकू? धन्यवाद.
हो. आता ह्याच्यामध्ये काही जणांचे नंबर्स आहेत की जे तुम्हाला तुमच्या सोसायटी लेवलचा ओल्या कचऱ्याचं काही मशीन्स पाहिजे असतील तर त्याच्या संदर्भात माहिती देतात. तर त्याचे आपण नंबर्स आपण रसिका मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवू. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या वेबसाईट वरती गेलात तर तिथे सोल्युशन्स म्हणून एक मेनू आहे जो तुमच्या आता स्क्रीनवरती दिसतोय. त्याच्यात मॅजिक बकेट, पर्यावरण दक्षता मंचनी निर्माण केलेली एक मॅजिक बकेट आहे. ती आपण घरच्या वेट वेट कंपोस्ट साठी वापरू शकतो. ती त्यांच्याकडनं आपल्याला विकत मिळू शकते. त्यानंतर दुसरा पार्ट आहे जो वेबसाईट वरतीच आहे, वेट वेस्ट सोल्युशन म्हणून आपण काही व्हिडिओज टाकलेत. हे सगळे व्हिडिओज हे वेगवेगळ्या प्रकारचे वेट वेस्टचे व्हिडिओज आहेत. म्हणजे तुम्हाला जवळजवळ आठ व्हिडिओज ह्याच्यात आहेत. 8 जणांनी 8 वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करण्याच्या पद्धती ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम सुरू करता. त्यानंतरचा अजून एक किचन कंपोस्ट म्हणून ठाण्याचे एक जयंत जोशी आहेत. त्यांनी देखील ही अशी एक त्यांची संस्था आहे ज्याच्यात त्यांनी त्यांचे व्हिडिओज देखील आहेत आणि त्यांची माहिती दिलेली आपण या ठिकाणी, ज्याच्यात त्यांची कचरा खाणारी बास्केट म्हणून ती बास्केट त्यांची आहे. त्या बास्केट देखील तुम्ही वापरू शकता आपल्या कंपोस्टिंग करण्यासाठी. तर ह्या प्रकारची माहिती आता आपण वेबसाईट वरती दिलेली आहे. अजूनही जशी माहिती काही सोल्युशन्स येतील ती आपण टाकू, पण आता ही साधारण मी तर बघायला 10 ते 15 सोल्युशन्स आपल्या समोर आता वेबसाईट दाखवू शकते. त्यामुळे ही वेबसाईट जरूर तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा. धन्यवाद. दादा, पुढचा एक असा प्रश्न आलाय की वेगवेगळ्या ठिकाणी डोंबिवलीच्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपल्याला एक ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या, तसंच नाल्यामध्ये फेकला जाणारा कचरा असं आपण बघतो. तर त्याच्यासाठी आपण काय नागरिक म्हणून काय ऍक्शन घेऊ शकतो किंवा काय पत्रव्यवहार करू शकतो, त्या संबंधी आम्हाला थोडक्यात माहिती देणं. हा एक फार मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. साधारण आपण जर आपलं बघितलं तर डोंबिवलीला एक मोठा नाला आहे, नांदिवली नाला, बरोबर. आता ह्या नाल्यामध्ये मी स्वतः बघितलेली एक गोष्ट सांगतोय की त्या नाल्यामध्ये बघा, ती कदाचित नागरिकांनी टाकली असेल किंवा कोणी एखाद्या कचरा त्या सोसायट्यांचा कचरा साफ करणारा कोणी कचरावाला असेल. कोणी केलं माहित नाही, कारण आपण कॅमेरे घेऊन बसलेलो नाहीत त्या ठिकाणी. तर त्या नाल्यामध्ये एके दिवशी तर मी अख्खी एक स्कूटर, गंजलेली स्कूटर बघितली. बघा, हा लक्षात घ्या, अख्खी स्कूटर त्या नाल्यात टाकलेली होती. आणि अशा पद्धतीने त्या नाल्याच्या साईडला असणाऱ्या काही सोसायट्या, त्याच्याही व्यतिरिक्त जर ते कचरा झाडू काढणारे झाडूवाले हे या सगळ्या नाल्यांमध्ये KDMC ला देण्याच्या ऐवजी या नाल्यामध्ये आणून आपला सगळा कचरा ओततात. ही जर घटना घडली तर आपल्याला एक त्याचा फोटो काढून आपण आयुक्तांपर्यंत पाठवू शकतो. उपायुक्त जे घनकचरा व्यवस्थापनचे रामदास कोकरे म्हणून आहेत त्यांच्याकडे पाठवू शकतो. त्यांचा नंबर देखील आपल्याकडे सगळ्यांकडे आता, एक जर KDMCचं पोस्टर बघितलं तुम्ही, कदाचित रसिका तो पाठवेल तुमच्या ग्रुपवरती, तर त्याच्यामध्ये त्यांचा नंबर आहे, त्यांचा तो व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती ते पाठवा. जर अशी कुठची सोसायटी करत असेल तर त्या सोसायटीचं नाव पाठवा, त्याच्याबरोबर कोणत्या भागात आहे ते पाठवा. त्या सोसायटीवरती ऍक्शन घेतली जाईल त्या पद्धतीने की त्या सोसायटीचा कचरा अमुक अमुक ठिकाणी टाकला जातोय म्हणून. तर अशा पद्धतीने आपण लोकांच्या बाबतीत अशा तक्रारी घनकचरा विभाग KDMCच्या उपायुक्तांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि आपल्याला फक्त एक व्हॉट्सअप फोटो काढायचा किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा त्यांना. ओके ओके. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर पुढच्या 2 मिनिटात आपण प्रश्नोत्तराचा तास संपवणार आहोत, त्यामुळे विचारायला हरकत नाही. वृषाली मोळेताई, तुम्ही तुमचा माईक ऑफ ठेवा प्लीज. एक मी प्रश्न विचारू इच्छिते. आपलं जे आधारवाडीचं जे डम्पिंग ग्राउंड आहे, तर त्याची जी सद्यस्थिती आहे त्याच्याबद्दल नंदू दादा तू काय भाष्य करशील, आणि त्याचा कल्याणकरांना कशा पद्धतीने त्रास होतो?
आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड हे इतकं मोठं आहे की तो दुर्गाडी किल्ला आहे ना, किल्ला, तो किल्ला आता त्याच्यासमोर अर्धा किंवा फार छोटा वाटतो किंवा तो किल्ला असा वाटतच नाही. तोच एक मोठा डोंगर म्हणून आपल्याला वाटायला लागेल. जर कधी तुम्ही त्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूच्या जर ब्रिज वरती उभे राहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की तो केवढा मोठा अवाढव्य प्रकार आहे तो पसरलेला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा कल्याण डोंबिवली कडनं येणारा म्हणजे अक्षरशः टिटवाळा मांडापासून ते कल्याण डोंबिवलीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा सगळा कचरा जाऊन तिकडे पडतो. आता विचार करा, आपण एका कोपऱ्यात राहतो आणि त्या ठिकाणचे कल्याणमध्ये राहणाऱ्या लोकांना हा आपल्या कचऱ्याचा त्रास तिथपर्यंत होतोय आणि त्याच्यातनं जर आग लागली, धूर झाले तर केवढी मोठा प्रॉब्लेम आपण तिकडे राहणाऱ्यांसाठी क्रिएट करतोय. आज नुसता तेवढाच भाग नाहीये तर त्या डम्पिंग ग्राउंडला ज्या वेळेला डंपर्स कचरा घेऊन जातात तर ते डंपर देखील पलटी झाले तर ते डंपर लिटरली म्हणजे त्याच्यात लोकांचे प्राण गेलेले आहेत, जखमी झालेले आहेत. ते डंपर पुन्हा व्यवस्थित मार्गावरती आणायला पुन्हा अजून मोठ्या प्रमाणावरती खर्च होतो. तो डम्पिंग ग्राउंड म्हणजे लिटरली त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च पण केला जातोय आणि त्याच्या रिलेटेड सुविधा किंवा त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचा आउटपुट पर्यावरणाला पोषक असं काहीही घडत नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड ही एक फार वाईट स्थिती ऍक्च्युली आहे. लँडफिल म्हणण्याच्या नावावरती हे डम्पिंग ग्राउंड क्रिएट केले जातात आणि त्याच्यातनं अनेक प्रकारचे असाध्य रोग हे आपल्याला दिले जातात. त्यामुळे तो जो प्रकार कल्याण डोंबिवलीच्या एरियामध्ये आहे, जो आधारवाडी डम्पिंग ग्राउंड, हा प्रचंड धोकादायक, त्रासदायक, ह्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी खूपच डेंजरस आणि अलार्मिंग गोष्ट आहे. त्यामुळे ते डम्पिंग ग्राउंड जितक्या लवकर बंद होईल तेवढं आपल्या डोंबिवलीकरांसाठी तो एक पर्यावरणाच्या दृष्टीने फार चांगली भूमिका असेल. नक्कीच. मला असं वाटतं की आजच्या पर्यावरण दिनी आपण सगळ्यांनी एक प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या घरातनं फक्त आणि फक्त ओला कचरा देऊ. आपण आपल्या कोरड्या कचऱ्याचं योग्य पद्धतीने सेग्रिगेशन करू, व्यवस्थापन करू. आणि मला असं वाटतं की आजचं सेशन नंदू दादा तू खूप छान पद्धतीने घेतलंस. सगळ्या महिलांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंयस. आता आम्ही त्याच्यावर आणखीन पुढे विचार विनिमय करू. आणि जर काही पत्रव्यवहार असेल तर आम्ही तो पुढाकार घेऊन केडीएमसीच्या अधिकाऱ्यांशी नक्कीच पत्रव्यवहार करून आपल्या समस्या त्यांच्या बरोबर शेअर करू. यापुढे मी संगीता कुलकर्णी ताईला विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सगळ्यांना. दादा नाही नमस्कार, त्यांनी खूपच छान सेशन घेतलं. म्हणजे डोंबिवलीचं वास्तव काय आहे, कचऱ्याचं वास्तव काय आणि कचरा व्यवस्थापनामध्ये किती विविध पैलू आहेत हे मला वाटतं त्यांनी खूप उत्कृष्टपणे सांगितले. आणि त्यांनी जे अभियान सुरू केले स्वच्छ डोंबिवली अभियान मला खूप वाटतं. आणि सर म्हणाले खूप आम्ही सगळ्या मदत करू आणि पण प्लास्टिक जाऊन डोंबिवली शहरातर्फे मी नंदूजींचं मनपूर्वक आभार मानते मनापासून त्यांना. धन्यवाद संगीताताई. आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊया. मी अनुराधा थोरात ताईला विनंती करते की तिने आपल्या समितीची प्रार्थना म्हणावी. सगळ्यांनी आपापले कॅमेरे आणि स्पीकर्स हे पुन्हा एकदा म्यूट ठेवायचे आहेत. फक्त अनुराधा ताईचा स्पीकर ऑन राहील. मला वाटतं अनुराधा ताई ऑनलाईन नाहीये. मी संगीता ताईला विनंती करते की तिने समितीची प्रार्थना म्हणावी. संगीता ताई. हो. नमामो वयं मातृभू पुण्यभूस्त्वां त्वया वर्धिता संस्कृता सुताः अये वत्सले मंगले हिंदुभूमे स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि
नमो विश्वशक्त्यै नमस्ते नमस्ते त्वया निर्मितं हिन्दुराष्ट्रं महत् प्रसादात् वैवात्र सज्जा समेत्य समालम्बितुं दिव्यमार्गं वयं समुन्नामितं येन राष्ट्रं न एतत् पुरो यस्य नम्रं समग्रं जगत् तदादर्शयुक्तं पवित्रं सतीत्वं प्रियाभ्यः सुताभ्यः प्रयच्छाम्ब ते समुत्पादयास्मासु शक्तिं सुदिव्यां दुराचार दुर्वृत्तिविध्वंसिनीं पिता पुत्र भ्रातॄंश्च भर्तारमेवं सुमार्गं प्रति प्रेरयन्तीमिह सुशीला सुधीरा समर्था समेताः स्वधर्मे स्वमार्गे परं श्रद्धया वयं भावि तेजस्विराष्ट्रस्य धन्याः जनन्यो भवेमेति देह्याशिषम्। भारत माता की जय। एक शेवटची सूचना सांगते. आज ज्यांना ज्यांना हे सेशन अटेंड करता आलेलं नाहीये त्यांच्यासाठी आपण हे संपूर्ण सेशन रेकॉर्ड केलंय आणि आपण त्याची लिंक उद्या आपल्या ग्रुपवर शेअर करतोय. ते आपण युट्यूबवर अपलोड करणार आहोत. तर आजचं सेशन मी संपन्न झालं असं घोषणा करते. धन्यवाद. आपला स्पीकर आहे का ते ऐकण्याचा आपला नाही आता आवाज बंद झाले.